Namaste students. Today we are going to start practice set 1.3 of linear equation in two variable which is based on determinant method. तर फर्स्ट आपण 1.1 होता तो इलिमिनेटेड मेथड होता, सेकंड होता तो ग्राफ मेथड होता आणि थर्ड आहे तो डिटर्मिनंट मेथड आहे. सो व्हॉट इज डिटर्मिनंट मीन्स? तर डिटर्मिनंट म्हणजे काय आहे? तर तुम्हाला असे ए बी सी डी असं हे कॉलममध्ये दिलेले नंबर्स असतात आणि मग हे ए सी काय आहे कॉलम आहे, बी डी कॉलम आहे आणि ए बी सी डी हे काय आहे रोज आहे. तर ह्यांचं जेव्हा तुम्ही काय करता ए मल्टिप्लाइड बाय डी मायनस बी मल्टिप्लाइड बाय सी करता तेव्हा तुम्हाला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटते. तर कळलं तुम्हाला डिटर्मिनंट मीन्स व्हॉट. अँड डिटर्मिनंट ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर्स, एनी कॅपिटल लेटर. समजा इथे ए आहे, एम आहे, सी आहे, तर कोणत्या पण कॅपिटल लेटरने डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करतात. ओके, समजलं तुम्हाला डिटर्मिनंट म्हणजे काय? तर डिटर्मिनंट मेथड वापरून आपण क्वेश्चन नंबर 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सॉल्व करणार आहोत. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 समजला तर तुम्ही 1 आहे तो सॉल्व करू शकता. तर 2 काय आहे? 2 मधलं फर्स्ट आहे -1, 2, 7 and 4 असं त्यांनी दिलेलं आहे डिटर्मिनंट एक आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मग आपण काय करणार इथे -1 मल्टिप्लाइड बाय 4 -2 मल्टिप्लाइड बाय 7. समजतं काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये? मग ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे? -1 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू -4 -7 2 14. मग तुमचं आन्सर काय आलं? -18. समजलं हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली तुमची? -18. तर आता मी सेकंड वन नाही घेतलेलं आहे, ते एवढं इझी आहे तर तुम्ही सेकंड सोडवू शकता. मी आता थर्ड घेतलेलं आहे, ते आहे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये. तर त्याच्यामध्ये पण सेम करायचं आहे आपल्याला. ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, नंतर ह्यांचं करायचं आहे. ओके, तर फर्स्ट इकडून इथेच जायचं, विसरायचं नाही. जर प्रोसेस रॉंग झाली तर आपलं आन्सर रॉंग होईल. मग काय करणार आहोत आपण? 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाइड बाय 3/2. ओके, तर आपण आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. तर काय येणार आहे? 7 1 जा 7च येणार आहे, 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15 and 3 2 जा 6. तर ह्यांचा डिनॉमिनेटर इक्वल आला. तर जेव्हा इक्वल येतो तेव्हा काय करतो आपण? तो एकदाच लिहितो. मग 7 - 15 करायला लागेल. तर 7 - 15 किती आलं तुमचं? 8 -8 आलं, -8/6. मग इज इक्वल टू 2 4 जा 2 3 जा 3/4 आणि ते आहे मायनस. समजलं तुम्हाला? डिटर्मिनंट मेथड वापरून आपण व्हॅल्यूज काढल्या डिटर्मिनंटची. आता आपण बघणार आहोत क्रॅमर्स रूल. ओके, तर आपला क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. तर हा क्रॅमर्स रूल काय आहे? तर हे डिटर्मिनंट मेथड वापरून आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते इझिली एकदम लेस टाईममध्ये सॉल्व करू शकतो. मग ही जी डिटर्मिनंट मेथड आहे ती पहिली कुणी फाइंड आउट केली? स्विस मॅथमॅटिशियन होता गॅब्रियल क्रॅमर, त्याने ती पहिल्यांदा फाइंड आउट केली. म्हणून आपण तिला बोलतो क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. ओके, तर तो क्रॅमर्स रूल काय आहे? तर क्रॅमर्स रूलमध्ये आधी तुम्हाला डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागते, नंतर dxची फाइंड आउट करायला लागते, dyची फाइंड आउट करायला लागते आणि देन x इज इक्वल टू dx/d अँड y इज इक्वल टू dy/d. हा तुमचा आहे क्रॅमर्स रूल. तर हा डी म्हणजे काय आहे? तर हे तुम्हाला बघा, ह्याचे जे कोएफिशियंट आहे a1 b1 c1 असं नाव द्यायचं, ह्याला a2 b2 c2 असं नाव द्यायची. आणि मग डीचं काय आहे बघा, इथे a1 b1 a2 b2. ओके, डिटर्मिनंट फॉर्ममध्ये आहे ना. मग dx ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? c1 b1 c2 b2 ह्या फॉर्ममध्ये काढणार. आणि परत dy ची व्हॅल्यू कशी काढणार? a1 c1 a2 c2. इझी आहे फॉर्म्युला बघा, a b c b a c हे फॉर्म्युला बघा. a1 b1 a2 b2 c1 b1 c2 b2 a1 c1 a2 b2 हे हा आहे तुमचा क्रॅमर्स रूल फाइंड आउट करण्याचा पॅटर्न आहे. तर हा आपण वापरून ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. तर ही पहिल्यांदा आपण काय करूया, प्रॉपर फॉर्ममध्ये इक्वेशन लिहून घेऊया. तर इथे बघा 4x + 3y
4x प्लस 3y इज इक्वल टू -4 आहे, तर आपण तिला 4 लिहिणार आहोत. आणि इथे 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. समजते, -5y आहे त्याला आपण इक्वेशनच्या इज इक्वल टू साईनच्या ह्या साईडला आणलं, तो +y झाला आणि हा 8 ॲज इट इज राहिला. ओके, मग आता ह्याच्यातून आपण a1 इज इक्वल टू फाइंड आउट करणार आहोत. a1 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट असणार आहे, तो इज इक्वल टू 4 येणार आहे. b1 इज इक्वल टू 3, c1 इज इक्वल टू येणार आहे 4. समजते काय केलं मी, a1 b1 c1 कसं फाइंड आउट केलं, एकदम इझी आहे. समजलं, 4 3 4 हे तुमचे a1 b1 c1च्या व्हॅल्यू आले. आणि आता a2 इज इक्वल टू 6, b2 इज इक्वल टू येणार आहे 5 वायचा कोएफिशियंट अँड c2 इज इक्वल टू 8. इझी आहे. ओके, आता डिटर्मिनंट मेथडनुसार आपण ह्याच्या व्हॅल्यू काढणार आहोत. तर आधी डिटर्मिनंटच फाइंड आउट करून घेऊया. d इज इक्वल टू काय येणार आहे, a1 b1 a2 b2. बरोबर, मग a1 काय आहे 4, b1 3, a2 6, b2 5. ओके, इज इक्वल टू मग येणार आहे 4 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 6 मल्टिप्लाइड बाय 3. मग इज इक्वल टू येणार आहे 4 5 जा 20 मायनस 6 3 जा 18. मग तुमचं काय आन्सर आलं, इज इक्वल टू 2. d इज इक्वल टू तुम्हाला भेटला 2. ओके, नाव dx फाइंड आउट करणार आहोत आपण. dx इज इक्वल टू आहे ए बी सी बी. इथे असणार आहे सी बी म्हणजे c1 b1 c2 b2. मग c1 c2 काय आहे, c1 आहे 4, c2 आहे 8, b1 3, b2 5, b2 आहे 5. मग इज इक्वल टू येणार आहे तुमचा 4 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस इथे a1 पण 4 होता हां, आणि 8 मल्टिप्लाइड बाय 3. इज इक्वल टू 4 5 जा 20 मायनस 8 3 जा 24. इज इक्वल टू तुम्हाला भेटणार आहे dx ची व्हॅल्यू भेटणार आहे -4. dx इज इक्वल टू -4. ओके, नाव dy इज इक्वल टू ab cb ac, a1 c1 a2 c2. मग a1 a2 काय होता, a1 a2 होता 4 6 c1 c2 4 8 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 8 मायनस 6 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 32 मायनस 24 इज इक्वल टू 8 आलं तुमचं. बरोबर, मग 32 मायनस 24 करूया, 8 आलं. बरोबर, 8च आले इथे. तर तुमचं काय आलं आहे, dy इज इक्वल टू 8. dy इज इक्वल टू भेटलं तुम्हाला 8. आता आपण बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d इज इक्वल टू dx काय होतं तुमचा, dx होता -4 अँड d 2. dx अपॉन d इज इक्वल टू x होतं, मग तिथे तुम्हाला भेटला -2. तुम्हाला x ची व्हॅल्यू काय भेटली -2. सो राईट हिअर देअरफॉर x इज इक्वल टू -2 अँड y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू dy इज 8 प्लस 8 आहे. बरोबर, 8 अपॉन 2 इज इक्वल टू 1 जा 2 2 4 जा 8 इज इक्वल टू 4. दॅट इज देअरफॉर y इज इक्वल टू 4. आता तुम्हाला सोल्युशन लिहायचं. मग देअरफॉर x कॉमा y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आधी घ्यायची -2, 4 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. ओके, इझी आहे. इझी मेथडने आपण हे सॉल्व केलेलं आहे. लेट्स मूव्ह ऑन द नेक्स्ट सम. तर मी आता डायरेक्ट 5th सम घेतलेला आहे. 3rd आणि 4th तुम्ही सॉल्व करू शकतात, इझी आहे. तर 5th सम बघा, हे पण इझीच आहे पण थोडंसं डिफरंट आहे म्हणून मी घेतलेलं आहे. तर इथे आपण लिहू शकतो इक्वेशनमध्ये a इज इक्वल टू, डायरेक्ट सोल्युशनमध्ये लिहू शकतात a1 इज इक्वल टू 4,
B1 is equal to 6, C1 is equal to 54, and here A2 is equal to 3, B2 is equal to 2 and C2 is equal to 28. आता क्रॅमर्स रूल वापरायचा म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट पहिले डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून घेऊया. D इज इक्वल टू A1 B1 A2 B2 इज इक्वल टू A1 आहे 4 B1 6 A2 B2 2. समजलं काय केलं इथे. मग आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर 4 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 6 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 4 2 जा 8 मायनस 6 3 जा 18. मग डी ची व्हॅल्यू भेटली देअरफॉर डी इज इक्वल टू मायनस 10. तुम्हाला डी ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे, मायनस 10. नाव डी एक्स नाही काढायचं आपल्याला. इथे काय दिलं त्यांनी, एम आणि एन कोएफिशियंट दिलेत. मग आपण काय काढूया इथे डी एम. समजते डी एम का घेतलं मी, बिकॉज हिअर कोएफिशियंट आर एम अँड एन. तर मग आपण डी एम आणि डी एनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. मग डी एम मध्ये येणार ए बी सी बी येते, C1 B1 C2 B2 इज इक्वल टू, हे फॉर्म्युला तुम्ही लर्नच करून ठेवायचा की डी साठी काय येणार, डी एम किंवा डी एक्स साठी काय येणार, डी वाय किंवा डी एन साठी काय येणार, तुम्ही लर्नच करून ठेवायचं आहे हे. तर मग इथे व्हॅल्यू आहे C1 C2 ची काय आहे, C1 आहे 54 C2 28 B1 B2 6 and 4. थोडंसं इथे लिहिते 6 4 आहे. समजलं. B1 6 B2 2 B2 2 आहे, B2 2 आहे. ओके, B2 2 आहे. ओके. तर मग आपल्याला काय करायचं इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 54 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 28 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू, मग ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण इथे. 2 4 जा 8 2 5 जा 10 मायनस 6 8 जा 48 4 कॅरी केला 6 12 प्लस 4 16. ओके. तर तुमचं इथे येईल 8 मायनस 8 बघा 168 मधून 108 केला 0 6 0. मग तुमचं इथे आलं 60 आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजे इथे मायनस 60. मग देअरफॉर हे होतं तुमचं डीएम. देअरफॉर डीएम इज इक्वल टू मायनस 60. डीएम ची व्हॅल्यू आली मायनस 60. नाव आता डीएन ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. डीएन इज इक्वल टू A1 C1 A2 C2. हे फॉर्म्युला बघा, ए बी सी पी ए सी लर्नच करून टाकायचं तुम्ही. हां, मग A1 A2 काय आहे 4 3 C1 C2 54 28. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाइड बाय 28 मायनस 54 मल्टिप्लाइड बाय 3. मग इज इक्वल टू येणार आहे 112 मायनस 3 4 जा 12 1 कॅरी केला 3 5 जा 15 आणि 1 60. मग तुमच्या डीचं व्हॅल्यू काय येणार ते 162 मायनस 112 0 6 मायनस 1 5 0. मग तुमच्या इथे येणार आहे मायनस 50. देअरफॉर डी एन इज इक्वल टू मायनस 50. डी एनची व्हॅल्यू भेटली मायनस 50. नाव आता आपण क्रॅमर्स रूल वापरून एम आणि एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. इथे लिहा बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल एम इज इक्वल टू डी एम अपॉन डी. मग डी एम ची व्हॅल्यू काय होती मायनस 60 अपॉन डी इज इक्वल टू मायनस 10. मग ते मायनस मायनस तर कॅन्सलच होणार आहे आणि 10 1 जा 10 10 6 जा 60. मग तुम्हाला एम इज इक्वल टू भेटणार आहे 6. एम ची व्हॅल्यू भेटली 6 अँड एन इज इक्वल टू डी एन अपॉन डी. मग इज इक्वल टू डी एन काय आहे मायनस 50. मायनस 50 अपॉन डी आहे मायनस 10. मग इथे मायनस मायनस कॅन्सल झाले. मग 10 5 जा 50 एन इज इक्वल टू 5. मग देअरफॉर एम कॉमा एन is equal to 6, 5 is the solution
इक्वेशन ऑफ गिवन इक्वेशन्स. समजते. आता आपण ह्या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट सम बघूया. तर इथे लास्ट समचे सेकंड इक्वेशन आहे ती जरा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे. तर मग आपण काय करू शकतो, कन्सिडर इक्वेशन कॉमा x मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. तर इथे बघा हे डिवायडेड बाय 2 आहे. मग काय करूया, मल्टिप्लाइड थ्रू आउट बाय 2 करून टाकूया. ह्या इक्वेशनला काय करूया, मल्टिप्लाय थ्रू आउट 2, मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 2. ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन काय भेटेल, मग वी गेट x multiplied by 2 minus y upon 2 multiplied by 2 is equal to 1 upon 2 multiplied by 2. मग इथे 2 to get cancel. बरं, मग आपल्याला काय इक्वेशन भेटणार आहे, वी गेट इथे लिहिते मी 2x minus y is equal to 1. ही इक्वेशन भेटते बघा इथे 2x minus y is equal to 1. मग आणि ही फर्स्ट इक्वेशन काय होती आपली, 2x plus 3y is equal to 2. ही इक्वेशन होती. मग आपल्याला आता a1 b1 c1 च्या व्हॅल्यू काढायच्या. a1 is equal to 2, b1 is equal to 3, c1 is equal to 2 and a2 is equal to 2, b2 is equal to minus 1, b2 is equal to minus 1, c2 is equal to 1. ओके. नाव डिटर्मिनंट मेथडने आपण डी फाइंड आउट करणार आहोत. डी इज इक्वल टू a1 b1 a2 b2 इज इक्वल टू a1 आहे 2 b1 3 a2 2 b1 minus 1 इज इक्वल टू 2 minus 1 2 multiplied by minus 1 minus 3 multiplied by 2 इज इक्वल टू 2 multiplied by minus 1 केलं तर minus 2 minus 3 to the 6 इज इक्वल टू minus 8. हे काय भेटलं तुम्हाला, डी. Therefore d is equal to minus 8. d ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला minus 8. नाव dx is equal to dx आहे a1 b1 c1 b1 c2 b2 is equal to c1 c2 काय आहे, c1 आहे 2 c2 1 b1 b2 3 minus 1 is equal to 2 multiplied by minus 1 minus 3 multiplied by 1 is equal to 2 1 the 2 minus 2 minus 3 is equal to minus 5. Therefore dx is equal to minus 5. Now dy is equal to a1 c1 a2 c2 is equal to a1 c1 काय आहे आपलं, सॉरी a1 a2 आहे 2 2 2 2 a1 पण 2 आहे a2 पण 2 आहे c1 c2 2 1 c1 2 आणि हा 1 आहे इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 2 1 the 2 minus 4 इज इक्वल टू minus 2. काय भेटलं तुम्हाला, minus 2 2 1 the 2 2 the 4. Therefore dy is equal to minus 2. dy तुम्हाला काय भेटलेलं आहे, minus 2 भेटलेलं आहे. नाउ बाय क्रॅमर्स रूल काय आहे, x is equal to dx upon d. मग dx आहे -5 अपॉन d आहे -8. मग ते मायनस मायनस कॅन्सल झाले इज इक्वल टू 5 अपॉन 8. Therefore x is equal to 5 upon 8. x ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 5 upon 8 and y is equal to dy upon d. मग dy आहे -2 upon -8. मायनस मायनस कॅन्सल झाले आणि 2 1 2 2 4 8 इज इक्वल टू -1 सॉरी मायनस कॅन्सल झाले 1 upon 4. Therefore y is equal to 1 upon 4. मग आता काय करणार आहोत आपण, सोल्युशन लिहूया. Therefore x, y is equal to 5 upon 8, 1 upon 4 is the solution
ऑफ गिवन इक्वेशन्स. तर अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.